छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले यांनी 1597 साली मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा तलाव बांधला होता। हे तुम्हाला माहित आहे का? हा तलाव शिखर शिंगणापूर येथे असून येथे शंभू महादेव म्हणजेच भोसले घराण्यांचे कुलदैवत आहे। मानदेशातील कमी पावसाळा असलेल्या भागात भक्त शंभू महादेवाच्या दर्शनाला येताना पाण्याचा तुटवडा भासत होता। हे लक्षात घेऊन मालोजीराजे भोसले यांनी या भागात एक मोठा तलाव बांधला, ज्याला पुष्कर तीर्थ असे नाव देण्यात आले। हा तलाव तब्बल 40 एकर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे। पूर्ण भरल्यावर यात अंदाजे 40 कोटी लिटर पाणी साठवता येते। त्या काळी परकीय सल्तनतीच्या सत्तेत लोकांवर विपरीत परिस्थिती होती, तरीही मालोजीराजे भोसले यांनी लोकांच्या कल्याणासाठी हे काम केले। हे काम भोसले घराण्याचे कीर्ती वाढवणारे ठरले। शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी मालोजीराजे यांना धर्मात्मा म्हणून वर्णन केले आहे। या धार्मिक आणि समाजोपयोगी कामामुळे सामान्य लोकांमध्ये भोसले घराण्याविषयी आदर, प्रेम आणि भक्तिभाव वाढला, ज्याचा फायदा पुढे शहाजीराजे आणि शिवरायांना सुद्धा झाला। तर अशाच शिवकाळातील न ऐकलेल्या गोष्टी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या।